एक महत्त्वाची बातमी येते शिरूरमधून। शिरूरमध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद करण्यात आलेला आहे। वन विभागाची ही कारवाई सुरूच आहे। पिंजरे लावण्यात आलेले आहे शिरूरमध्ये आणि आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। याआधी वन विभागाने एक बिबट्याला ठार केलं होतं। तर मोठ्या प्रमाणात दहशत बिबट्यांची शिरूरमध्ये वाढलेली आहे। शिरूरकरांनी आंदोलन केलं होतं। बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती। त्यानुसार वन विभाग आता सतर्क झालेला आहे। वन विभागाकडून शिरूरमध्ये अनेक पिंजरे लावण्यात आलेले आहे। ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने बिबट्यांचा शोध घेण्यात येतोय। याआधी एक बिबट्या जेरबंद केला, एका बिबट्याला ठार करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एक बिबट्या जेरबंद झालेला आहे। त्यापुढे कारवाई कशी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर राज्य सरकारनेही या विषयावर माहिती दिलेली आहे आणि नसबंदीचा विचार सुरू असल्याचं म्हटलेलं आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर सध्या माझ्यासोबत जोडले गेलेले आहे। अमोल, शिरूरमध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद झालेला आहे। नक्कीच आपण पाहतोय की गेल्या 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड असेल, जांबूत असेल या परिसरातून 10 ते 15 दिवसामध्ये 3 बळी गेल्यानंतर नागरिक संतप्त होताना पाहायला मिळते। आणि यानंतर वन विभागाची जी तत्परतेची जी मोहीम आहे त्यातून वाढलेले पिंजरे, यामध्ये खरं तर काल एका बिबट्याचा शूटआउट करण्यात आलेला होता। तो नरभक्षक होता आणि आज पुन्हा एकदा एक बिबट्या या पिंजऱ्यामध्ये अडकल्याने येथील संख्येचा अंदाज येतोय। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ऊसाच्या शेतातील फळांमध्ये वावरणाऱ्या बिबट्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता या ठिकाणी नागरिक कुठेतरी आक्रमक होत आहेत की या परिसरात आणखी काही जास्त पिंजरे लावून बिबटे जेरबंद करावे आणि इथून स्थलांतरित करावे। राज्य शासनाने एक पुढचं पाऊल उचललं गेलेलं आहे की येथील जे बिबटे आहेत ते वनताराला गुजरातमध्ये स्थलांतरित केले जाणार असल्याचंही आश्वासित करण्यात आलेलं आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।